तुम्ही कधी कांद्यामध्ये रवा मिक्स करून पाहिलंय का? तर चला, नसेल पाहिला तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आज आपण कांद्यापासून आणि रव्यापासून भन्नाट असा एक पदार्थ पाहणार आहोत. यापूर्वी तुम्ही कधी केला नसेल किंवा खाल्लासुद्धा नसेल, तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी 3 कांदे घेतलेले आहेत. मीडियम साईजचेच कांदे आहेत ते. तर आपल्याला कांदे साल काढून, जर काळ्या बुरशीचा कांदा असेल तर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर इथे मी तिन्हीसुद्धा कांद्यांची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला उभा उभा कांदा पातळ असा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करून घ्या. तर इथे मी पहिली स्टेप दाखवली आहे तुम्हाला सुरीने कट करण्याची. या ठिकाणी तुम्हाला कांदा दुसऱ्या पद्धतीने कसा कट करायचा ते सुद्धा दाखवणार आहे. तर इथे पहा, पिलर तर सगळ्यांच्याच किचनमध्ये असतं. तर आज आपण पिलरनी कांदा कसा पातळ असा उभा कट करायचा तो तुम्हाला मी दाखवणार आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. आपण बटाट्याची साल काढतो किंवा तुम्ही दोडक्याची म्हणा किंवा काय ह्या पिलरनी अजून कशाची साल काढता, त्या पद्धतीने आपल्याला पिलर धरायचा आहे आणि कांदा असा हातामध्ये गच्च पकडायचा आहे आणि त्या पद्धतीने ते आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे. सुरीपेक्षाही पिलरने कांदा छान असा पातळ कट होतोय. तर पाहू शकता, एकदा या पद्धतीने तुम्ही पिलरनी कांदा कट करून तर पहा, छान असा पातळसर कांदा बारीक कट होतो. तर इथे पाहू शकता तुम्ही. तर चला, अशाच पद्धतीने इथे मी तिन्हीसुद्धा कांदे कट करून घेणार आहेत. आज आपण एक भन्नाट नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत. तुम्ही यापूर्वी कधी केला नसेल किंवा खाल्लासुद्धा नसेल, एवढ्या भन्नाट चवीचा आज आपण हा पदार्थ पाहणार आहोत. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी तिन्हीसुद्धा कांदे छान असे कट करून घेतलेले आहेत. तर आपल्याला हाताने हा कांदा थोडासा सुट्टा करून घ्यायचा आहे. कांदा हाताने सुट्टा करून घेतल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये हा सगळा कांदा घ्यायचा आहे. बाउल थोडंसं आपल्याला पसरट घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढे साहित्य घातलं की हाताने अगदी छान व्यवस्थित मिक्स करता आलं पाहिजे. तर इथे पाहू शकता, एका पसरट भांड्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी एक वाटी भरून रवा घेतलेला आहे. इथे मी थोडासा जाड रवा वापरलेला आहे. तुम्ही बारीक रवासुद्धा वापरू शकता. तर आपल्याला एक वाटी भरून रवा घेतलेला आहे. तर थोडा थोडा करून आपल्याला कांद्यामध्ये हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अचानक पाहुणे आले आणि काय नाश्त्याला करावं सुचत नसेल तर हा पदार्थ तुम्ही करू शकता. अगदी भन्नाट चवीचा होतो. तर इथे मी थोडा थोडा रवा करून कांद्यामध्ये अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आपण जो कांदा मिक्स करून घेतोय तर कांद्याला हळूहळू पाणी सुटतं. त्यामुळे आपल्याला थोडा थोडा रवा घालून हा कांदा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी सगळा रवा कांद्यामध्ये घातलेला आहे आणि छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये काही साहित्य ॲड करणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे. काळी मिरी पावडरच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी सब्जी मसालासुद्धा वापरू शकता. काळी मिरी पावडर अर्धा चमचा घातल्या की इथे मी 3 मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या. तर आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. त्यानंतर भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर, एक छोटा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे आणि अर्धा चमचा त्यावरती आपल्याला हिंग घालायचा आहे. हिंग घातलं की कलरसाठी आपल्याला एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे. बेडगी मिरची पावडर घातली की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे. तर इथे मी फ्रेश दह्याचा वापर केलेला आहे. तुमचं दही जर आंबट असेल तर या ठिकाणी 1च चमचा दह्याचा वापरू शकता. दही घातलं की आपल्याला छान हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला पाण्याचा सुद्धा वापर करायचा आहे. पण आधी आपण सगळं साहित्य त्यामध्ये घातलेलं आहे, तर आपण सगळं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळसुद्धा नाही करायचं. इथे मी तेवढं वाटी भरून पाणी घेतलेलं आहे, तेवढंच आपल्याला या ठिकाणी पाणी वापरायचं आहे. तर इथे पाहू शकता, अगदी छान हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे कांद्याला पाणी सुटेल. त्यामुळे इथे पाणी आपल्याला अगदी कमी वापरायचं आहे. तर चला, पीठ अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर एका साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत त्याच्यासंग लागणारी छान अशी चटपटीत चटणी तयार करून घेऊया. तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे.
तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि तेलावरती शेंगदाणे छान असे खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहे. अगदी अप्रतिम तुम्हाला मी आज चटणीची सुद्धा रेसिपी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. शेंगदाणे तेलावर परतत असताना त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. लसूण घातला की इथे मी 2 लाल मिरच्या घातलेल्या आहेत सुक्या. त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मोठा इथे मी कट करून घेतलेला आहे. तर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि 2 मिनटं तेलावरती छान आपल्याला हे सगळं साहित्य परतवून घ्यायचं आहे. तर इथे पहा शेंगदाणे, टोमॅटो, लसूण छान अगदी परतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 2 चमचे या ठिकाणी पांढरे तीळ घालायचे आहेत. पांढरे तीळ घातले की ते सुद्धा आपल्याला तेलावर असे थोडेसे लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. हे सगळं साहित्य छान असं परतलं की त्यानंतर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. पूर्णपणे थंड झालं की आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर इथे चला सगळं साहित्य मी थंड करून घेते. तर इथे पाहू शकता तुम्ही, इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आपल्याला चटणीचं साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं आहे. तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने. तरी ते पाहू शकता सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा भरून छोटा मिरची पावडर घालायची आहे. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधनं बारीक अशी चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता छान अशी बारीक चटणी इथे मी वाटून घेतलेली आहे. तर एका वाटीमध्ये काढून घेऊया आपण. ही चटणी तुम्ही चपाती संग किंवा भाकरी संग किंवा कशा संगसुद्धाही खाऊ शकता. अगदी डोसे म्हणा, इडली म्हणा, अगदी भन्नाट चवीची ही चटणी लागते. तर एकदा नक्कीच या पद्धतीने ही चटणी करून पहा. चटणीचा वाससुद्धा अगदी मस्त आलेला आहे. तुम्ही यापूर्वी कधी ही चटणी केली का? केली असेल तर मला नक्कीच कमेंट करून कळवा. तर चला चटणीसुद्धा छान वाटून झालेली आहे. तर एका साईडला ठेवून देऊया. तरी ते पाहू शकता तुम्ही रवासुद्धा छान असा फुगलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता. पण या ठिकाणी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, म्हणजे हा नाश्ता अगदी पोटभरीचा आणि तेवढाच पौष्टिकसुद्धा झालेला आहे. तर चला गव्हाचं पीठ घातलं की अगदी छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला खूप घट्टसर हे पीठ वाटलं तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता, पण खूप जास्त पाणी घालू नका. थोडंसं आपल्याला हे दाटसरच पीठ ठेवायचं आहे. तर चला गव्हाचं पीठ घातल्यानंतर छान अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये भाज्यासुद्धा घालू शकता, गाजर, बीट किंवा कोबीसुद्धा घालू शकता. अगदी पौष्टिक हा नाश्ता तयार होतो. तर चला पीठ अगदी छान हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे. तव्याला आपल्याला आधी तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यानंतर आपल्याला पळीच्या साहाय्याने ते थोडंसं पीठ तव्यावरती ठेवायचं आहे आणि छान असं आपल्याला हाताने थापून घ्यायचं आहे. तर अगदी खूप जास्त पातळसुद्धा नाही करायचं किंवा खूप जास्त जाडसुद्धा नाही करायचं. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि छान असं आपल्याला हे अलगद हाताने हे थापून घ्यायचं आहे. तर मस्त असं हे थापल्यासुद्धा गेलेलं आहे. तरी ते पाहू शकता छान असं मी थापून घेतलेलं आहे. त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला एक साईड 2 ते 3 मिनटं ठेवायची आहे. तर इथे मी 3 मिनटं ठेवली आहे. तर तुम्ही पाहू शकता वरची साईड पूर्णपणे कोरडी झालेली आहे. तर त्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. तेल लावल्यानंतर आपल्याला एक साईड पलटी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा खमंग असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे की नाही. कांद्यापासून आणि रव्यापासून अगदी भन्नाट हा नाश्ता तुम्ही जर एकदा केला ना तर नेहमीच याच पद्धतीने कराल, एवढा भन्नाट चवीचा होतो. आणि त्यासोबत आपण ती चटणी केलेली आहे, अगदी अप्रतिम असे दोन्हीसुद्धा लागतात. तर एकदा नक्कीच करून पहा. तर इथे पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडनी सुद्धा खमंग असं हे थालीपीठ मी भाजून घेतलेलं आहे. तुम्ही या रेसिपीला काय नाव देताल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. याला तर मी थालीपीठच म्हणते. तर चला एक थालीपीठ छान असं भाजून झालेलं आहे. तर दुसरंसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर इथे मी तुम्हाला दुसरंसुद्धा सगळं करून दाखवणार आहे. नाहीतर तुम्ही म्हणताल की एकच करून दाखवलं. तर इथे मी तुम्हाला दुसरंसुद्धा त्याच पद्धतीने करून दाखवणार आहे. तर आपलं पहिलं अगदी व्यवस्थित छान असं झालेलं आहे. त्यामुळे इथे मी थोडंसं हे पातळ अजून त्यापेक्षा थापलेलं आहे.
म्हणजे अगदी लवकर भाजल्या जातं आणि अगदी मस्त आतनंसुद्धा अगदी छान होतात. तर आपल्या चॅनलवर भरपूर सारे असे थालीपीठाच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे. तर एकदा ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा. तर चला, छान असं थापल्या गेलं की आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर एक साईड छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर पहा इथे छान हे दुसरंसुद्धा कोरडं झालेलं आहे. तर त्यावरती आपल्याला तेल लावायचं आहे आणि पलटी करून दुसरी साईडसुद्धा छान अगदी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर इथे मी दोन्ही साईडनी सुद्धा मस्त असं भाजून घेते. तर चला, थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब, एक लाईक नक्कीच करा. तर इथे पाहू शकता दोन्हीसुद्धा साईड खमंग अशी भाजल्या गेलेली आहे. तर चला, हे सुद्धा थालीपीठ मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळे करून घेणार आहे. पण हे गरमागरम खायला अतिशय छान लागतात. तर इथे मी 2च करून घेतले होते, बाकीचे घरातले आल्यानंतर करणार होते. तर पाहू शकता अगदी मस्त झाले ते बरं का, की अगदी बघता क्षणी खाऊशी वाटतात. तर खरंच एकदा नक्कीच करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंट करा. तर चला, तुम्हाला ही माझी रवा आणि कांद्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.